छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोवळ्या वयात 453 मुली बनल्या आई। कमी वयात 453 मुलींवर मातृत्वाची जबाबदारी। आरोग्य विभागाकडून धक्कादायक माहिती समोर। मुंबई पालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच। भाजपचं मिशन 150 तर शिवसेनेचा 100 जागांवर दावा। वैष्णवी हगवणेचा सासरा राजेंद्र हगवणेचा निर्लज्जपणा समोर। पश्चात्ताप होतोय का? लोकशाही मराठीच्या प्रश्नाला राजेंद्र हगवणेचं निर्लज्जपणे उत्तर। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेसह दीर सुशीललाही अटक। पहाटेच्या सुमारास पोलिसांची कारवाई। अटकेपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज समोर। आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा आणि कोणत्याही प्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट आरोपींना देऊ नका। वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंची लोकशाही मराठी सोबत बोलताना मागणी। वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वांना कठोर शिक्षा होणार। पोलिसांना कडक शासन करण्याचे आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। कसपटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पोलिसांचा प्रकरणात अधिक तपास सुरू। शेतीच्या बांधावरून जाणारा शेतरस्ता आता 12 फुटांचा असणार। वाद टाळण्यासाठी 7/12 वर होणार रस्त्यांची नोंद। महसूल विभागाचा 60 वर्षात ऐतिहासिक निर्णय। मुंबई नाशिक हायवेवर इगतपुरी जवळच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग 4थ्या दिवशी आटोक्यात। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। आणि मुंबईसह राज्यभरामध्ये जोरदार पावसाची शक्यता। पुढचे 6 ते 7 दिवस पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागानं वर्तवलाय अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।